नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. आज आपण बघतोय सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 30 आणि याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला वर्तुळ, सर्कल. सर्कलमध्ये आपण कॉर्ड अँड आर्क बघणार आहोत. कॉर्ड म्हणजे जीवा, आर्क म्हणजे वर्तुळ, कंस. तर त्या अगोदर आपण सर्कल म्हणजे काय हे बघू. सर्कल म्हणजे काय, तर आपण जे सर्कल काढतो ते कंपासच्या साहाय्याने काढतो. समजा या ठिकाणी आपण एक पॉईंट घेतला, या पॉईंटला नाव देऊ P आणि कंपासच्या साहाय्याने एक आपण वर्तुळ काढणार आहोत. आता 3 सेंटीमीटर लांबीचं वर्तुळ काढू. हे झालं वर्तुळ, सर्कल. याला आपण म्हणतो सर्कल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे सर्कल आहे, ह्या सर्कलवरील कोणत्याही बिंदूचं अंतर हे P बिंदूपासून सारखं आहे, इक्वी डिस्टंट फ्रॉम फिक्स पॉइंट. या वर्तुळावरील कोणत्याही बिंदूचं अंतर जे आहे ते या P बिंदूपासून सारखंच आहे. म्हणजे वर्तुळातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. इफ सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन दॅट इक्वी डिस्टंट फ्रॉम ए फिक्स्ड पॉइंट इज ए सर्कल, इज कॉल्ड ए सर्कल. अ सेट ऑफ पॉइंट्स इन ए प्लेन, प्रतलातील बिंदूंचा संच, पण तो कसा, दॅट आर इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स पॉइंट, तो एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूंचा संच आहे. इज सर्कल, इज कॉल्ड ए सर्कल. त्यालाच आपण काय म्हणतो, वर्तुळ असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचं केंद्र. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे काय, की ज्या बिंदूपासून वर्तुळावरील बिंदू हे समान अंतरावर असतात त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचं केंद्र म्हणजे सेंटर ऑफ सर्कल म्हणतात. म्हणजे द फिक्स पॉइंट इन द प्लेन which all the points on the circle are equidistant is called the center of the circle. A fixed point, हा फिक्स पॉइंट आहे आणि याच्यापासून हा कोणता फिक्स पॉइंट आहे, हा असा फिक्स पॉइंट आहे की याच्यापासून which all the points on the circle, याच्यापासून वर्तुळावर असलेले सर्व बिंदू कसे असतात, आर इक्विडिस्टंट, इज कॉल्ड ए सेंटर ऑफ सर्कल. आता रेडियस, रेडियस म्हणजे काय, तर या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल, वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे म्हणजे सेगमेंट विथ जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे या ठिकाणी आता आपण जर रेडियस दाखवायची असेल आपल्याला तर बघा अशा पद्धतीनं दाखवता येईल. ही झाली रेडियस.
ही आहे रेडियस. म्हणजे या ठिकाणी पहा पी क्यूला आपल्याला रेडियस असं म्हणता येईल. म्हणजे वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड. द डिस्टन्स बिटवीन असंही म्हणता येईल याला, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस. किंवा ए सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. द लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज ऑल्सो नोन ॲज द रेडियस ऑफ द सर्कल. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी सेगमेंट पी क्यू इज रेडियस ऑफ द सर्कल. मग अशा किती रेडियस आपल्याला काढता येईल? असंख्य रेडियस आपल्याला काढता येईल. आणि त्या प्रत्येक रेडियसची लांबी एकाच वर्तुळाच्या अनेक त्रिज्या ज्या असतात त्यांची लांबी कशी असते? सारखीच असते. ऑल द रेडियस ऑफ ए सर्कल, द लेंथ ऑफ द ऑल रेडियस ऑफ द सर्कल आर इक्वल. आता या ठिकाणी दुसरी जी आहे ती आहे कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? ए लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. आता या ठिकाणी ही आहे कॉर्ड. याला म्हणू आपण MN. MN is the chord of the circle. The segment MN is chord of the circle. म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाची जीवा होय. अशा वर्तुळाला किती जीवा असतात? असंख्य जीवा असतात. पण त्यांची लांबी मात्र भिन्न भिन्न असते. त्रिज्येची लांबी एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्यांची लांबी सारखीच असते, पण जीवांची लांबी मात्र भिन्न भिन्न असते. जसजसं आपण केंद्राकडे जीवा सरकवत नेऊ तसतशी त्या जीवेची लांबी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. आणि जसजसं केंद्राकडून कडेला आपण जीवा सरकत नेऊ तसतशी त्या जीवेची लांबी कमी कमी होत जाणार आहे. त्यानंतर आहे डायमीटर. डायमीटर डायमीटर म्हणजे काय? लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल म्हणजेच एक कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर. वर्तुळाची जीवा जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते, वर्तुळाची अशी जीवा जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्याला म्हणतात डायमीटर ऑफ द सर्कल. त्याला काय म्हणतात? डायमीटर ऑफ द सर्कल. मग या डायमीटरला आपण नाव देऊ डायमीटर AB. डायमीटरला नाव देऊ AB. AB इज द डायमीटर ऑफ द सर्कल. आता या ठिकाणी आपण बघितलं सेगमेंट AB इज डायमीटर ऑफ द सर्कल म्हणजेच ए कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. आणि डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. या ठिकाणी आपण बघितलंय की PQ इज द रेडियस ऑफ द सर्कल. So that PV is radius of circle and PA is radius of circle.
length of PQ, length of PV and length of PA are always same. म्हणजे PQची, PVची आणि PAची लांबी ही नेहमी सारखी असते जर एकाच वर्तुळाच्या ह्या त्रिज्या असतील तर. मग इथं जर आपण बघितलं AP, PQ आणि PV यांची जी लांबी आहे ती सारखीच आहे, मग PA आणि PVची लांबी सुद्धा सारखीच असणार आहे. PA आणि PVची लांबी सुद्धा सारखीच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी ABची लांबी APच्या लांबीच्या दुप्पट होईल. ABची लांबी APच्या लांबीच्या दुप्पट होईल. याचाच अर्थ काय झाला? डायमीटर इज twice of radius. Diameter is twice the radius. म्हणजेच व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या लांबीच्या दुप्पट असते. याच्या उलट आपल्याला असंही सांगता येतं की त्रिज्येची लांबी ही व्यासाच्या लांबीच्या निम्मी असते. आता काही महत्त्वाची सूत्र, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला आहे डायमीटर इज इक्वल टू टू इंटू रेडियस. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस किंवा रेडियस इज इक्वल टू 1/2 इंटू डायमीटर. सेकंड फॉर्म्युला सर्कमफरन्स याचा अर्थ होतो परिघ. हा C ने दाखवतात. C इज इक्वल टू 2πr. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो आणि दुसरा मिळतो आपल्याला πd. d म्हणजे डायमीटर. D इज इक्वल टू 2r. म्हणजे 2πr सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr किंवा πd. जर त्रिज्या दिली असेल तर 2πr आणि जर व्यास दिलेला असेल तर πd. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला वापरता येतो फॉर्म्युला. आणि तिसरा जो आहे एरिया ऑफ ए सर्कल. इज इक्वल टू πr². या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाय आलेला आहे. दोन्ही सूत्रांमध्ये पाय आलेला. हा पाय काय आहे तर पाय इज द रेशो ऑफ सर्कमफरन्स अँड डायमीटर. C/d म्हणजे C/d इज इक्वल टू पाय. एकाच वर्तुळाच्या परिघाला त्याच वर्तुळाच्या व्यासाने जर भागलं तर जी काही किंमत येते ती कोणत्याही वर्तुळासाठी सारखीच असते. त्या किंमतीला म्हणतात पाय आणि पायची किंमत असते 22/7 किंवा 3.40. 22/7 किंवा 3.40 ही झाली पायची किंमत. आता आपल्याला बघायचं आहे सेंट्रल अँगल.
सेंट्रल अँगल म्हणजे काय? बघा, आपण एक वर्तुळ काढू. हे वर्तुळ आहे. या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे समजा ओ. आता सेंट्रल अँगल म्हणजे काय? समजा या ठिकाणी आपण एक कोन असा काढला की त्याचा जो शिरोबिंदू आहे तो वर्तुळाचा केंद्र आहे. त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्र आहे. समजा तो कोन आहे AOB, हा जो कोन आहे हा वर्तुळाचा केंद्र आहे. म्हणजे ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्र असतो, an angle whose vertex is the center of the circle is called a सेंट्रल अँगल. याला केंद्रीय कोन असं म्हणतात. म्हणजे अँगल AOB इज ए सेंट्रल अँगल. अँगल AOB इज सेंट्रल अँगल. याला सेंट्रल अँगल असं म्हणलं जातं. मग आर्क ऑफ ए सर्कल, आर्क ऑफ ए सर्कल. आता आर्क ऑफ ए सर्कल म्हणजे काय? समजा आपण एखादी जीवा काढली वर्तुळाची, ही एक जीवा आहे वर्तुळाची AB. AB ही काय आहे? जीवा आहे. आता या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. ए कॉर्ड ऑफ ए सर्कल डिवाइड्स द सर्कल इन टू पार्ट्स. ईच ऑफ दीज पार्ट इज कॉल्ड आर्क. समजा आता या ठिकाणी हा एक पार्ट आहे. ह्या जीवेमुळे दोन पार्ट तयार झालेले, त्यामध्ये हा एक पार्ट आहे. याच्यावर आपण एक बिंदू घेऊ, याला नाव देऊ X. हा AXB हा जो भाग आहे जीवेमुळे जे दोन भाग होतात त्यातला हा एक भाग आहे AXB, याला कंस असं म्हणतात. आणि हा दुसरा भाग आहे, याला नाव देऊ आपण AYB, याला काय म्हणतात? कंस म्हणतात. म्हणजे आर्क AXB आणि आर्क AYB. जीवेमुळे ज्या वर्तुळाचे दोन भाग होतात तो प्रत्येक भाग म्हणजे काय असतो? वर्तुळ कंस असतो. कंसाचे तीन प्रकार आहे. एक मायनर आर्क, याला म्हणतात लघु कंस. दुसरा आहे मेजर आर्क,
याला म्हणतात विशाल कंस. मायनर आर्क, लघु कंस, मेजर आर्क, विशाल कंस. आणि तिसरा आहे सेमी सर्कल आर्क. सेमी सर्कल आर्क याला म्हणतात अर्धवर्तुळ कंस. असे 3 प्रकारचे आर्क असतात. मग आता त्यात मायनर आर्क म्हणजे काय? मायनर आर्क म्हणजे लघु कंस. लघु कंस म्हणजे लहान कंस. मग या 2 कंसांमध्ये AXB आणि AYB हे जे 2 कंस आहे, या 2 कंसांमध्ये जर आपण बघितलं तर AXB हा लहान आर्क आहे, याला मायनर आर्क म्हणतात. AYB ला मेजर आर्क असं म्हणतात. AYB ला मेजर आर्क असं म्हणतात. इफ 2 पार्ट्स ऑफ ए सर्कल फॉर्म्ड बाय कॉर्ड, ज्या वेळेस जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग तयार होतात, देन द स्मॉलर पार्ट इज कॉल्ड मायनर आर्क. त्यातल्या लहान भागाला म्हणतात लघु कंस. अँड द लार्जर पार्ट, हा लार्जर पार्ट ऑफ द आर्क इज कॉल्ड मेजर आर्क. या आणखी आपल्याला काय सांगता येतं की जीवेच्या ज्या बाजूला वर्तुळाचा केंद्र असतो त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस, मेजर आर्क असं म्हणतात. द सेंटर साइड आर्क इज कॉल्ड मेजर आर्क. म्हणजे ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असतो तो मेजर आर्क असतो. अँड नॉन सेंटर साइड आर्क कॉल्ड मायनर आर्क. आणि ज्या बाजूला वर्तुळ केंद्र नसतो तो मायनर आर्क, लघु कंस असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला AXB या बाजूला केंद्र नाही आहे म्हणून याला लघु कंस असं म्हणायचं. आणि AYB या आर्कच्या बाजूला केंद्र आहे वर्तुळाचा म्हणून याला मेजर आर्क असं म्हणलं जातं. मग आता सेमी सर्कल आर्क म्हणजे काय? समजा या ठिकाणी आपण डायमीटर काढला. डायमीटर काढला, याला नाव देऊ आपण डायमीटर PQ. मग ह्या डायमीटर तुम्ही जर बघा असं जर वर्तुळ कागदावर कापलं आणि त्याची घडी घातली, तंतोतंत ही कड जी आहे ही ह्या कडेला जुळवली तर मध्ये एक घडी पडते, त्याला आपण डायमीटर असं म्हणतो. मग ह्या डायमीटरमुळे हे जे 2 कंस तयार होतात, कोणते? आर्क PXQ आणि आर्क PYQ. हे जे 2 आर्क तयार होतात, ही 2 आर्क यांना सेमी सर्कल आर्क असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये अर्धवर्तुळ कंस असं म्हणतात. आणि एकाच वर्तुळाचे 2 सेमी सर्कल आर्क हे सारखेच असतात. म्हणजे मायनर आर्क जो आहे तो आहे AXB, मेजर आर्क जो आहे तो आहे AYB, आणि सेमी सर्कल आर्क जो आहे तो आहे आर्क PXQ. आर्क PXQ आणि आर्क PYQ असे 2 आर्क आपल्याला या ठिकाणी सेमी सर्कल आर्क म्हणून मिळतात. हे जे 2 आर्क आहे PXQ आणि PYQ हे सेमी सर्कल आर्क आहे. आता आपल्याला बघायचं आहे मेजरमेंट ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क म्हणजे कंसांची मापे कशी मोजायची. आता त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला त्या वर्तुळाचं माप माहिती असणं गरजेचं आहे. कोणतंही वर्तुळ असेल तर त्याला एक विशिष्ट माप आहे. कोणतं माप आहे वर्तुळाचं? या ठिकाणी पहा,
या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाचं पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 अंश असतं. पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश. तुम्ही जर बघितलं PYQ हे अर्धवर्तुळ आहे आणि या ठिकाणी अर्धवर्तुळाचं जर माप घेतलं आपण तर ते 180 येईल. पुन्हा PXQ हे एक अर्धवर्तुळ आहे, त्याचं सुद्धा माप किती येणार आहे 180 अंश येणार आहे. आणि मग पूर्ण वर्तुळाचं जर माप आपण घेतलं, पूर्ण वर्तुळाचं जर माप आपण घेतलं तर ते किती येणार आहे 360 अंश येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मेजर ऑफ आर्क पहिलं मेजर ऑफ सर्कल हे असतं 360 डिग्री. मेजर ऑफ सेमी सर्कल ते असतं 180 डिग्री. आणि थर्ड मेजर ऑफ मायनर आर्क ते किती असतं मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आणि मेजर ऑफ मेजर आर्क. आता मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजेच मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता हा मायनर आर्क आहे, याचं माप किती येईल तर याच्याशी संगत असलेला केंद्रीय कोन कोणता AOB. मग केंद्रीय कोन AOBचं माप म्हणजेच कंस AXBचं माप. म्हणून आपण काय म्हणतोय मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आणि चौथा मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू. आता मेजर आर्क म्हणजे या AYB या कंसाचं जर माप आपल्याला काढायचं असेल, हा मेजर आर्क आहे, याचं माप काढायचं असेल तर काय करावं लागेल पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे 360 आणि त्याच्यातून ह्या कंसाचं माप जर वजा केलं तर आपल्याला कशाचं माप मिळणार आहे AYQचं माप मिळणार आहे. म्हणजेच 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. अशा पद्धतीने कंसांची मापे आपल्याला काढता येतात. त्याच्यासाठी आपल्याला वर्तुळाचं माप माहिती पाहिजे, ते असतं 360 अंश. अर्धवर्तुळाचं माप असतं 180 अंश. ज्यावेळेस आपल्याला लघु कंसाचं माप काढायचं असतं मायनर आर्क, मेजर ऑफ मायनर आर्क, हे त्याच्या संगत केंद्रीय कोना इतकं असतं. म्हणजे इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आणि ज्यावेळेस आपल्याला मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे विशाल कंसाचं माप काढायचं असतं त्यावेळेस
वर्तुळाच्या मापातून म्हणजे 360 अंशातून संगत लघुकंसाचं माप म्हणजे हा जो विशाल कंस आहे, हा जो मेजर आर्क आहे, याचा संगत करस्पॉन्डिंग मायनर आर्क कोणता आहे? संगत लघुकंस AXB आहे. म्हणजे याचं माप वजा केलं की आपल्याला विशाल कंसाचं माप मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला कंसांची मापंसुद्धा या ठिकाणी ठरवता येतात. आणि आता इथे आपल्याला एक एक्झरसाइज दिलेली आहे. एक्झरसाइज काय दिलेली? एक वर्तुळ दिलेले, ऑब्झर्व द डायग्राम अँड कंप्लीट द टेबल. सेंटर ऑफ सर्कल काय येईल? पॉइंट O. त्यानंतर रेडियाय किती त्रिज्या आहेत बघा या ठिकाणी. रेडियाय OC म्हणजेच सेगमेंट OC म्हणलं तरी चालेल, सेगमेंट OA म्हणलं तरी चालेल, सेगमेंट OB असे आपल्याला लिहिता येतं. डायमीटर एकच आहे AB. कॉर्ड आहे PQ. त्यानंतर मायनर आर्क कोणता येईल? AXC येईल. त्याच पद्धतीनं PXC, आर्क AXC, आर्क PXC, आर्क QBC, आर्क PQ असे आपल्याला मायनर आर्क सांगता येतील वेगवेगळे. मेजर आर्क किमान 3 मायनर आर्कचं नाव लिहायचं आहे, 3 मेजर आर्कचं नाव लिहा. मेजर आर्क कोणते येतील? आर्क AQC, आर्क APB, आर्क QCA असे वेगवेगळे तुम्हाला मेजर आर्कचे नाव लिहा. सेमी सर्कल 2च येणार आहे, आर्क AXB आणि आर्क AQB. आणि सेंट्रल अँगल 2 आहेत. अँगल AOC हा एक सेंट्रल अँगल आहे, अँगल COB हा सुद्धा सेंट्रल अँगल आहे. तर असे हे एक्झरसाइज या ठिकाणी सोडवायची. धन्यवाद.